नमस्कार. RPWD ॲक्ट राईट्स टू पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 2016 म्हणजेच अपंग व्यक्ती हक्कांचा कायदा हा भारताच्या संसदेने 2016 मध्ये मंजूर केला आहे. पूर्वीच्या ह्याच कायद्यामध्ये पूर्वी फक्त 7 डिसॅबिलिटीज मेन्शन केल्या गेल्या होत्या. आता त्या 21 डिसॅबिलिटीज मेन्शन केल्या आहेत, ज्या आपण काल बघितल्या, आणि त्यांच्यासाठी तरतूद दिली गेली आहे, त्यांच्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बेंचमार्क म्हणजे 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असेल तर आरक्षणाची सोय केली गेलेली आहे. त्याची प्रमुख उद्दिष्ट असे आहे की दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची तरतूद केली गेलेली आहे. समान संधी आणि हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, अडथळामुक्त वातावरण असलं पाहिजे, जागरूकता आणि आदर असला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध केल्या गेलेल्या पाहिजे. आणि कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्यास दंडाच्या तरतुदींचा सुद्धा त्याच्यात समावेश केला गेलेला आहे. त्याच्यासाठी एक वेगळं कोर्ट सुद्धा त्यांनी असाइन केलेलं आहे. सो याचा मेन इम्पॉर्टन्स हा आहे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अपंग व्यक्तींना त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये पूर्णपणे आणि समानतेने सहभागी होता येईल याची खात्री करण्यासाठी हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आपण अशीच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अजून माहिती घेत राहूया. धन्यवाद.